छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक स्टेटमेंट आणि सोशल मीडियावर आग. धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावर मराठी लोक नाराज तर झालेच, पण रितेश देशमुखही कडाडले. धीरेंद्र शास्त्री हे नेहमी त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अलीकडे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना काही रिमार्क्स केले. हे रिमार्क्स लोकांना चुकीचे किंवा डिसरिस्पेक्टफुल वाटले, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजा नाहीत, तर अस्मिता आणि अभिमान आहेत. नागपूरमधील एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज सततच्या युद्धामुळे थकले होते आणि त्यांनी राजपाट समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण केले होते. त्यांनी असा दावा केला की शिवाजी महाराज रामदास स्वामींना म्हणाले, आता मला लढायचे नाही, हे मुकुट आणि राज्य तुम्ही सांभाळा. या विधानावर महाराष्ट्रात जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. राजकीय नेते आणि संघटनांनी हे विधान चुकीचे आणि इतिहासाचा विपर्यास करणारे असल्याचे म्हटले. रितेश देशमुख म्हणाले, बागेतल्या चमत्काराला स्वराज्याच्या इतिहासाची धग. काल परवापर्यंत कोणाला तरी अडचणीत पकडून लोकप्रियतेची बॅटिंग करणाऱ्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना कदाचित हे माहीत नसावं की हा महाराष्ट्र आहे. इथल्या मातीत अंधश्रद्धा नाही, तर छत्रपती शिवरायांचा ज्वलंत स्वाभिमान रुजलेला आहे. चमत्काराचे दावे करून गर्दी जमवणं सोपं असेल, पण ज्या महापुरुषाने तलवारीच्या धारेवर आणि गमिनी काव्याने स्वराज्य उभं केलं, त्यांच्याबद्दल अवाक्षरही काढताना 1000 वेळा विचार करावा लागतो. आणि नेमका हाच विचार, हाच मराठाबाणा काल अभिनेता रितेश देशमुख यांनी दाखवून दिलाय. केवळ रील लाईफमध्ये नाही, तर रिअल लाईफमध्येही शिवरायांचे विचार काळजात जपणारा हा मावळा जेव्हा लय भारी स्टाईलमध्ये कडाडला, तेव्हा अनेकांची बोबडी वळली असेल. रितेशजींनी दिलेला तो थेट इशारा ती केवळ एका अभिनेत्याची प्रतिक्रिया नव्हती, तर 12.5 कोटी महाराष्ट्रीयन जनतेच्या मनातील संतापाचा उद्रेक होता. धीरेंद्र शास्त्री, ऐकून घ्या. तुमचे परचे आणि चमत्कार तुमच्या दरबारापुरते मर्यादित ठेवा. शिवरायांच्या देदीप्यमान इतिहासावर शिंतोडे उडवण्याची हिंमत कराल तर हा महाराष्ट्र तुमचं ढोंग उकडून टाकल्याशिवाय राहणार नाही. इतिहासाचा अभ्यास नसेल तर शांत राहा, पण आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणतीही चुकीची टिप्पणी कधीही, कुणीही आणि कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. रितेशजी, तुम्ही घेतलेल्या या आक्रमक भूमिकेबद्दल संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. लाथ मारीन तिथे पाणी काढीन, हा बाणा आज पुन्हा सिद्ध झाला. वाद वाढल्यानंतर धीरेंद्र शास्त्रींनी स्पष्टीकरण दिले की माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी स्वप्नातही शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा विचार करू शकत नाही. ज्यांच्याकडून मी हिंदू राष्ट्राची प्रेरणा घेतली, त्यांचा अवमान मी करूच शकत नाही. माझ्या वक्तव्यामुळे जर कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी मनापासून माफी मागतो, असे त्यांनी स्पष्ट केले.